आता एक ब्रेकिंग न्यूज येतेय धाराशिव जिल्ह्यातून। उमरगा शहरातील एका गल्लीत आपल्या आईसोबत आजोळी आलेल्या 4 वर्षीय चिमुकलीला पैशांचे आमिष दाखवून एका परप्रांतीय जवळपास 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर येत आहे। शहरातील कोरेगाव रोड परिसरात शनिवार दिनांक 13 जुलैच्या रात्री 8:30 ते 9:30च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात BNS अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आरोपीला संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला असून आरोपीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उमरगा शहरातील एका गल्लीत आपल्या आईसोबत 4 वर्षीय चिमुकली आजोळी आली होती। शनिवारी रात्री आई स्वयंपाक करत असताना चिमुकली घराबाहेर भावंडांसोबत खेळत होती। दरम्यान कर्नाटकातील अनिल देवेंद्र कांबळे राहणार बसव कल्याण याने चिमुकलीला पैशांचे आमिष दाखवून घराजवळून तिला खांद्यावर उचलून घेतले आणि कोरेगाव रोडलगत असलेल्या एका दुकानासमोरील लोखंडी टपरीच्या आडोशाला नेऊन या 4 वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केला। ही घटना परिसरातील नागरिकांना समजताच घाबरलेल्या अवस्थेतील चिमुकली सोबत पुढील मोठा अनर्थ टळला आहे। पोलिसांनी संतप्त जमावाच्या मारहाणीत जखमी आरोपीला ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेत नागरिक आणि पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला। दिलेल्या फिर्यादीवरून वृद्ध आरोपी अनिल कांबळे याच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे। यामध्ये पोक्सो अंतर्गत स्पेशल ऍक्ट दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तथा पिंक पथक प्रमुख अनुसया माने करत आहेत। या प्रकरणातील आरोपीला संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला असल्याने जखमी आरोपीला पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।